नमस्कार, शुभ सकाळ. आम्ही खंडेश्वर चॅनल तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे जांबुट्याला आमच्या दीदीच्या लग्नाला, म्हणजे हल्दीला. परवा ते लग्न आहे आणि आम्ही तयार झालेले आहे अजून, आणि अजून मम्मी नाही माझी झाली तयार. म्हणून तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पहा. चला आमच्या मम्मीला दाखवते. आणि तुम्हाला पण आमच्या मावशीच्या घरी यायचं असेल ना, तर तुम्ही पण कमेंट करून सांगा आमच्या मावशीचं घर कुठं आहे. तो आहे आमच्या जांबुट्याला. आम्ही तिथं चाललो, 2 तास लागतील. पण आम्ही ना उद्या परवा येणार आहेत आमच्या खांडस गावामध्ये. बाय बाय. तुम्हाला पण यायचं असलं ना तर तुम्ही पण येऊ शकता आणि आमच्या घराला कमेंट करू शकता. नाही, इकडं आमचे बाबा बघा, मी व्हिडिओ करते आणि बाबा आमचे नुसतं ना असंच करतात आहेत, हो ना. हा, तर आज आम्ही जाणार आहोत जांभुर्डेला. भाचीची हळद आहे, तर हळद आहे संध्याकाळी 4 वाजता. पण आता आम्ही निघालो, सकाळी 11 वाजलेत. आता आम्ही निघालो. त्याच्या आधी थोडे बाजारामध्ये शॉपिंग करायचे, तर ते घेणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवेल, तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा. तर आता आम्ही चाललो आणि आता कडक ऊन पण पडलंय आणि पाऊस पण आलाय. सकाळी पण पाऊस आला होता. म्हटलं हल्दी काही गाजल्या वाटतं, पण नाही गेला. पहा, आज असं वातावरण आहे. तर आता तर आमचं सर्व आवरून झालंय आणि आता आम्ही निघालो. तर चला, बाय बाय. असं वातावरण झालंय. आता स्कार्फ घ्यायचा की रेनकोट घ्यायचा तेच कळत नाहीये. इकडे आमची पॅकिंग तर झाली. प्रत्येकाचे 4 ड्रेस आहेत. जाताना आता पाऊस जर पडला तर कपडे भिजणार. बाजारामध्ये हे घ्यायचे, कन्यादान आहे आम्हाला. तर मग जे काही कन्यादानासाठी घेऊ, दूध किंवा जे काय वस्तू घेतली, तर ते मग ते आम्ही मशाला जाताना त्याच रस्त्याला घेऊ. म्हटलं इकडून घेण्यापेक्षा आपण तिकडेच घेऊ असं. भाग्या, तुला कसं वाटतंय? कधीपासून या लग्नाची वाट पाहत होते. चला, आपल्याला जायचे ना. आणि आजची तारीख आहे 1 जून. तिला तारीख पण माहिती होती. आणि ही लेट करणारी मंडळी, हो का, उशीर करणारी आम्हाला. तर आमची तयारी झाली, आधी बसून राहणार, नेहमीप्रमाणे आधी बसून राहणार. आमची तयारी होईपर्यंत असंच टाइमपास करणार टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये. आणि मग आता ज्यांना जायचे ती माणसं, पाहुणे जायचं असेल, गाडी आधी धुणार ना. हे आत्ता धुतले यांनी गाडी. आणि भाग्या बोलते नुसता टाइमपास करतात. आता आमची तयारी तर पूर्ण झाली, फक्त गाडीवर बसायची वाट आहे. आणि बाबा टाइमपास करतायत. तर चला आता जाऊया आपण जांभुर्डेला. आत्ताच इथे म्हशाला पोचलो. आणि मग इथे आल्यावर समजलं आज रविवार आहे, रविवारी म्हशाचा बाजार असतो. तर काय नाही, आल्यावर पहिले नाश्ता केला, कारण खूपच भूक लागली होती. वडापाव समोसा खाल्ला. आणि आता इथे साडी घ्यायची ताईंना, तर आलो. नंतर मग दुसरीकडे जाऊ. आणि हा स्टॅच्यू इथे आहे, तर मला असं वाटतं माझ्या इथे कोणतरी लेडीजच उभी आहे. तशी ती आहे, पण ती खोटी आहे. तर आता इथे आलो होतो आम्ही साडी घ्यायला. आणि घरून निघल्यापासून पाऊसच जोरदार होता. मग काय, आम्ही आलो थोडी भिजत. एवढा जोरात नव्हता, थेंब म्हणजे झिमझिम चालू होती, पण भिजतच आलो. इथे बाजार भरायला सुरुवात झाली आत्ताच. कोण आहे ती? व्हिडिओ मध्ये कलर एकदम वेगळा येते ना, तसा मोरपीस म्हणजे विलवला. इथे जोरदार एवढा पाऊस पडून गेलाय की डायरेक्ट तळ साचलंय.
बसायला स्टूल नव्हता तर आमच्या भाग्याचे पाय खूप दुखले. आणि तळा बघायचे तुम्हाला, हे पहा. चला आता चालू, खूपच उशीर झालाय. साडी आणि डब्बे तर घेऊन झाले. आत्ताच आम्ही आलो, झाला अर्धा तास झाला. आणि आता इथे आले आले जेवायची पंगत चालू होती. मग डायरेक्ट आम्हाला जेवायलाच पाठवली. आम्ही जेवलो, सर्वांच्या शेवट आम्हीच येतं का, कारण आम्ही लेट आलो ना. मस्तपैकी जेवायला होता माझ्या आवडीचं वरण भात आणि वांगा बटाटा. आणि यांना काही आवडत नाही, ते वरण भातावर येत मंडळी. पिया क्या पिया पिया खाता असं. तर आत्ताच जेवण झालं आणि मग आता तिकडे वडे करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते. आणि आता वडी बनवायला जाणार. सगळे बोलतात आधी जेवून घे जा, त्याच्यामुळे मग आधी जेवायला आली. नाश्ता केला होता, भूक तर नव्हती, पण म्हटलं चला आता जाऊया. इकडे मस्त असं मग कोणाचं तरी घर आहे तिकडे, टेरेसवर जेवण वाटते. पाऊस पडतंय ना थोडं थोडं, त्यासाठी. हल्दीला अजून वेळ आहे, आता काहीतरी 2 वाजलेत. तो कुठे गेला? तो तिकडे नवरीचा घर, तो तिकडे नवरीचा घर आहे तिकडे. आणि मग इकडे असं जेवणाची सोय केली, पण छान आहे. पाऊस पडला तरी जेवायचं हे नाही. भूकच नव्हती कारण माझ्या वाघिणी समोसा खाल्ला. बघा कसा हिरवा निसर्ग झालेला आहे. पडा तिथं जाता सर्व देवांच्या ठेवा. बाई इकडं आत्ताच आम्ही मंदिरातून जाऊन आलो देवाचं दर्शन घेऊन. आता आम्ही घरी जाणार. कसलं भारी वाटते ना. पण चंद्रसूर्य तुम्ही फक्त पटापट पटापट सोन्याच्या काठी उजळल्या ज्योती ज्योती पेटवा पंचारती ज्योती पेटवा पंचारती आधी आधी सुडले रावा श्रीराम देवा आधी सुडले रावा चालू झाल्या देवा झाल्या नदी छायला नदी छायला देवाचे तू म्हणायवा नदी छायला देवा भगवाया नदी छायला देवा गावल्या
येते नाती बोला देवाधर माना माधवा काली गेल्या उसाच्या गाऱ्या मांडवात घेऊ आपण आयफोन नंतर घेऊ असं केलं वाढेल ना. गेले मी आमच्या इकडे इथे लावा. इथे बघा समोर इकडे बघ समोर. आपल्याकडं मामाची हाडका जास्त लागतील. घ्यावा आता नीट न्या. प्रकाश मामाचा आडा होता ना. चालू द्या बघा इथे अडकली वाटते पोचल्या नाही द्या. बघा इथे अरे थांबा 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 माणूस आला मेन माणूस आला. मला वाटलं मालेगावची गाडी अडकली. मंडळी झाले रात्र आणि आम्ही गेलो होतो गावामध्ये फिरायला. जर गेलो ना पूर्ण गावामध्ये तर पूर्ण गाव कमी पडेल, कारण एवढे आमचे नातेवाईक आहेत जांभुर्डेमध्ये. आत्या आहेत, मिस्टरांच्या आत्या आहेत, आत्याच्या मुली, चुलत्याच्या मुली, असं बरेच नातेवाईक आहेत. तर आता आम्ही सगळीकडे तिकडे जाऊन आलो. लग्नाला आल्यावर काय काम असतं, सर्व नातेवाईकांकडे जाऊन ये. तर आता आम्ही तिकडे जाऊन आलो आणि मग आता इकडे मांडव स्थापनेची वेळ झाली. यांच्याकडे पद्धत वेगळी आहे. आता काय नाही, जेवायचं आणि चेंज करायचं आणि डान्स करायचा.